मग दादा काय चाललंय? काय नाही भाऊ, आता काय चाललंय राडा एवढा मोठा लांब पास पैकी. आता काय सेटिंग बिटिंग आता झाली काय सगळी. हा, आता काय विषय नाही, आता काही नाही, पण नकोच आता हे जीवनच थकलोय मी. जेवण हे थकले. ना सगळं पोराचं नावचं करून द्यायचं, हा. सरळ चार धामाला जायचे, भोसड्यात गेली नंतर नकोच. आईची गावात गेला पाहिजे काय रोजच किर 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 वाईटगले. अरे पर हेडा झाला काय? काय येडं झाला पोराच्या नावाचं करायचं, हा? पोराच्या नावा करून परत तिकडे घेता आटन बस बीक मागत. मग जायला का ना, पण ही काय म्हणजे रोजच मग जाय ना का? पोरगं करतोय माझ्या आणि मी इकडे करतोय येणं द्यायचे काम. अरे मजा करतय, पण आता त्याची दिवस येतं थोडी मजा करायची. आता त्याच्यामुळे एकदा- माय काय डोक्यात आलं ते नावचं केलं ना, मग म्हणून बा माय नावचं आलंय चढ झक मारी वर पाठ्या. येत आहे. अरे ज्यांच्या नावची केल्यात ना आतापर्यंत हा. निम्मी अर्धी फोकल्यात त्यांनी. जाऊ दे मोर तेच आहे, फुकीन नाही आता काय करावं आपण तरी गेलं नाही शिन करीत बसायचं कामांना. बघ मग तुझ्या हिशोबाने, पण मला नाही वाटत तू नाही ना माहिती इच्छा नाही राहिली व शेती करायची. एक सांगू का, जवळ आहे ना लगाम हातात आहे का तवरच परपंच आहे. अरे काय येड्या, रात्री मित्र आले ते म्हणले आज बर्थडे एक जणाचा, रात्री गेले नाही. काय आहे शेतीचे अरे जायचं ना मग. काय जातो रात्री 12ला फवारा मारला याला, अरे मग याने तर तुला पाकोळे आल्या, तसले मावा आला, फुल गळायला लागलं. काय झालं वातावरण सध्या बेकारी. वातावरणाचं कर्ज आलं, त्या कांद्याला फवारा मारायचाय. किडा 2 दिवस झाले कुठं गायब झाला काय तपासच नाही. ते पंप सगळं रानातच ठेवलाय तिने, रानातले रानातूनच गेलाय. त्याच करे काय हा ना मग आईस करून ये, मग त्याच्यामुळे बाप मी काय आहे म्हणतो ना. काय काय पडे. अरे पण तुला नाव करायची गरजच काय पडली? काय तसा हात बायचा नाही काय तू का नावच करावं लागत? मग मी एकदा गेले येणार नाही. तिकडेच भीक मागणार. मी म्हणतो तिकडे भीक मागे मुंबईत जाऊन पण येणार नाही. अरे माणूस काय उद्याच्याला मी तिकडे मेलो, त्याला नावचं करायला अडचणी येण्यापेक्षा नावचं करून द्यायचं निघून जायचं. पाहिलं तू आहे सारखा सोयीस्कार माणूस आताच पाहिलेला. नको झंझटच नको. वाईट दानसूर माणूस आहे तू. बायको मेली ह्या वयात, आता ह्या वयात बायको मरणं काय चांगले? नाही आता चांगलं तर आता नाही. मला माहिती पोरग तुकडे कसं खातो आम्ही, आमची आई घालतो घरी पीठ मळीतून खातो. आता जमावलंय तो साडूच्या पोरी संग. नाही, नाही, हाय ना. आता ओके होऊन. मी काय म्हणतो, तू खायचं मिठत आहे सगळं मिठत, तुला एवढी निर्णय घ्यायची गरजच नाही ना. पण माझी इच्छा नाही राहिली. अरे बसून परपंच बघ ना कसा चाललाय. नाही जायची मला, मी राहणार नाही. बघ बरं का अंगलट नको येऊन देऊ. हा, मी राहणार नाही आता, माझी इच्छाच नाही. नाही तर याचा पस्तावा मायापाशी करू नका, रडशील माया. नाही नाही पस्तावा बिस्तावा काही नाही. आता विषय नाही. तू काही गोष्टी समजून घे, अजून बी वेळ टाइम गेलेला नाही आणि जाऊन नको देऊ. काय जीवन जगायचं नाही ते जगायची मोकर का म्हणता आम्हाला घेणं द्यायची. अरे चांगली चव आली का? ही कोण आल्यात येते पोर आला. पाया पड अरे इकडे. अहो हे संग लग्न करणार आहे मी. लग्न करणार आहे 2 दिवस भाड खाऊ याच्या करता काशीत घालायला गेलता काय कुठं? आता मग काय आता लग्न करायचं बाहेर काय करायचं, लग्नच करायचं ना. अरे बरं मग आणणे जमावलेली ती पोरचं काय? आमचं प्रेम आहे ना पण एकमेकांवर. अरे तुमच्या प्रेमाला काढी, पण मग पहिली झक मार सांगायचं ना मग प्रेम आहे म्हणून. तुम्हाला सांगणारच होतं आम्ही, पण आता काय त्याने सांगितलं. टाइम झाला थोडा. अरे ना का ते साडू एक बोलून नाही राहायचा मला. अरे पण गेल्यालाच पाहिजे ना, याने सांगायचं ना मला पहिल्यांदी. नाही नाही. नाही मला हिच्यावरच लग्न करायची, हिचं प्रेम हिच्यावर प्रेम आहे. हा, आमचं प्रेम आहे आमचं प्रेम आहे. हा. मग आता एक सांगू का, आता जाऊ दे, तुला सांगायचं होतं आता ठरलं होतं नाही पण नाही, आता आता आहे ना, नाही सांगून टाक टाक टाक. नाही नाही आता नाही बोला. टाकी. आता मला ते शब्द बी नाही बोलायचं. तू जर बोला तुला पोटाड काढी. मोठा दानसूर तू सांगतोय ना मी काय आहे. अरे जगात काय चाललंय काय नाही हे आपल्या दोघांना माहिती आहे ना. तुला नाही माहित, समजा तू गरज सोडित नाही. आखी जगात दुनिया काय उकळून चाललंय पिलोय मी. काय झालं जगात चाललंय असं लफडं. ही काय असे आणायचे पाया पडायचे आणि मला याच्या संगच करायची. ही धंदा आहे. अहो मग काय चूक केली काय आम्ही? अरे पण काय आधी चूक केली भाड खाऊ मग सांगायचं ना मला लग्न करायचंय. मी माझी आई घातली असती कायला जमवलं असतं. तुम्ही गेलता कुठेतरी, मला वाटतं सांगन मी असं. कुठे गेलो झाले 2 महिने, तू आज सांगतोय मला. तुम्ही मला नाही सांगितलं तू लग्न जाऊ. अरे तो माणूस कसला नालाय की तुला माहित नाही. बहिणी शेतीन घरी येऊन. ती पोरगी माझ्यापाशी राहीन का चांगली, सुखी राहीन का ही पोरी चांगली? अरे मग तुला काय सांगत, तू डोक्यात पाणी झालं का पहिली सांगायचं ना मग आमच्या पोरी संग हाय म्हणून अरे, प्रेम. अरे बापाला सांगू शकत नव्हता का तू? अहो, त्यांनी मला सांगितलंच अरे नाही तो ते लग्न बिचारा जाऊ. तिळी तिळी तुटत होता का म्हणून मी पाहिली आणि ती बी साडूची पोरगी. हिंडा आता ते तो इकडे साडू म्हणजे योग्य वेळ आल्यावरच सांगावं लागतं ना, आधीच कसं सांग. माझं चुकलं तिथे. बायको मेली ना त्याच्या 3ऱ्या महिन्यात मी लग्न करायला पाहिजे. म्हणत बसला इथं येणा आणि डाळिंबाची लग्न केलं असतं ना, आज हे दिवस नसते. एखादं आणखीन झालं असतं काय होईल ते. आम्ही काय थांबवलं? थांबवलं होतं ना तो, मग थांबलो मी. कुठं काय सांगतो मला, निष्ठून पडत होतो. आतापर्यंत सगळी प्रॉपर्टी तुला नावची करायची होती, पण आता तुला फुटकी कवडी बी नाही, तू इथं राहायचं बी नाही माझ्या. नवचेच बिन तिचं लग्न झालं, तिच्या आई बाप आई असं आई आहे, तिला बाप नाही ना. मला माहिती हिला बाप नाही. मी आज नाही ओळखी त्या पुरीला, हा मला सगळं माहिती. फक्त यांचं लफड आहे. तुम्ही कसं काय नाही आम्हाला देणार?
नाही काय संबंध आहे तू काय माझी मी दान करीन का काय म्हणजे दान नाही करायचं ना आई बापाला विचारता लग्न करणाऱ्या पोरांना आपल्याकडे किंमत आपण नाही असं निघा केलं नाही ना, सांगितलं निघा आपल्याला. निघा इथून तुमचं आम्ही होणारच काय आहे केलं? तुमचं होणारच आहे निघा आम्ही तुम्हाला रीतसर सांगाय आलो का नाही मग निघा काय तुमचं लय सात्विक प्रेम आहे, अरे, इथून पण निघा. 2 महिन्यात तुला सांगता नाही आलं कोणी कमीत कमी बा ह्या बापाने आपल्या अहो, लग्न मला जमावलंय विचारायला पाहिजे ना बरं- पोरगी बरं बघितली का? जवानीत बायको मिली लगेच 800 दिवस काढले आणि ते मी सांगते असा की दिवस ही काय काढतो झालंय ही माणसं आली की हीच सांगतात बरं जवानीत बायको मिळली 8 वर्ष झाले 15 वर्ष झाले असं आता एक वर सांगायचं नाही सांगायचं म्हणजे चुकी का तू बायलावाने काय राबवतोय का म्हणायची? बघतोय ना मी तुला त्याला. तुला पोरगी बघायला सांगितलं तेव्हाच एखादा म्हणला हा, असता नका "ठीक आहे मामा, हा. मला काय पोरगी बघू नका मी पोरगी बघितलेली काय तो तोंडात काय आता मला तोंड धड नाही काय खातो रोज नाही काय खातो आता मी काय म्हणलं अन्न खातो ना मी काय का म्हणलं दुसरंच काहीतरी खातो ऐका ना 2 मिनिटं. मी काय म्हणलं की लगेच कुठे बघते नी ही? अरे, ही आपलं असं लगेच म्हणजे आता आम्ही का बारीक पोर आहेत का अहो म्हणजे लगेच पोरगी नाही अहो बघायची त्या ना. पुरीला आता सगळ्या गावात बापाटा झालाय त्या पुरी त्या अहो, साडूच्या झालं पोरीसंग तुमचं जमलंय आता तुम्ही तू नाना निष्ठून निघशील पण मायाला कुत्रा लावीन त्यो ते साडू तुला माहिती कसला आहे नाही बाबा मला मी नाही तुला नाही त्याला कोणत्या तोंडाने सांगायचं असं असं झालंय तुझा नाही ना याच पोरी संग लग्न मी ना मी मरण मी हिच्या संगच लग्न करणार. तू जाऊ शकतो आणि तू आता लगेच निघितून मी नाही जाणार कुठं मला- जाणार राम साडू ना राम राम आले व पाहुणे पोरग तुमचं काय काय भानगडी काय नाही बानगडीचं काय विषय नाही लग्न करायची म्हणते तुम्ही का पोरीचं. म्हणले लांब आले आता मला चोरी जमली म्हणलं जावा पाहुण्याकडे काय एक काम कर ना ती मुरडी असं गृहित धरा आता जाऊ द्या काय इलाज नाही त्याला. मोडली अशी रोहित धरा हा. माझ्या रस्त्यावर पडली काय पोरगी माझी मोडली म्हणून हा उद्या करेन का ते सगळं कुणी काय कुठं काय अजून साखरपुडा झालाय काय झालेलं नाही अजून जाऊ दे. आपण जमलं अख्ख्या गावात वावड झालं ना या बाडकावणी काशीत घातली ना आली दुसरी करून तुम्हाला दाबता नाही लाग त्याला आता काय दाखविलं त्याला त्याला आता माझ्या प्रॉपर्टीतून बहिष्कार टाकाय नाही त्याच्यावर तुम्ही जायला माझ्या दाढीला कांदा बांधले मग हा आधी चौकशी करता येत नव्हती तुम्हाला अहो अहो, झालं काय आता त्या करायचं पोऱ्याने झालं नाही. अजून लग्न नाही झालेलं त्यांचं एकमेकांवर लग्न नाही झालेलं. पण विषय असा आहे की बुवा आता आता बापाने पार त्याला प्रॉपर्टीतून हाकलायचं चालवलं त्या पोऱ्याने सांगितलं नाही बापाला की बाबा माझं हिच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. माझ्या पुरीला माहित झालं ते काय म्हणीन त्याला प्रॉपर्टी नाही ते माझ्या घरात नाही राहत. बरं, चल आता निघितून. हो का, काय करा नाही जाणार कुठं इथून जा तू इथं यायचं नाही परत तिकडे जा सासरवाडी कुठे तू तिकडे जा तिच्या आईला कोणीच नाहीये एकटीच मग तिच्या काय, बहिणीला. असं काय करता काय तुम्ही? नाही तू निघितून इथं यायच नाही तू तुला इथं माझ्या प्रॉपर्टीत तुला थांबायला सगळं जागा नाही थांबन मी इथं. नाही इथं यायचं नाही इथं नाही कुत्र्या वंची नाव नकरी आहे त्याच्यात काय नाव आहे तू काहीच नाही प्रॉपर्टी नाव लागलं. काय अंड नाही सगळं माझ्या नावावर आहे. तुमच्या नंतर पण मी नाटक चालू केले कसे नाटक नाही आमचं पहिलं चाललंय आमचं आधीच चाललेलं आहे त्या माणसाच्या डोक्याला लय खुराक झालाय मोठा अहो तो माणूस तर माझी पोरगी काय आणि तुमची पोरगी काय फरक अहो, काय एकच आहे साडू सगळं बरोबर आहे तुमचं हा. पण इथं घोळा असा वाढला की पोरानेच बापाला सांगितलं नाही काय करीन बाप तरी विचार काय आता काय फाशी घेईन का तो अय, नरुटी आहे, लग्न जमायचं तुला काय सांगता येत नव्हतं काय खरं खबर फोडे पाहिजे असलं गाबड्यांची तुम्ही कोण नाही कान ठेवा दिन ठेवून एखादी पिऊन आलेलो हा ते पिऊन आले तुला हाणला असता पण तू निघितून जा तू जा इथून चल हो चालता मी ना परत तू मला मा- परत नाही तो यायचं नाही निघायची इथून तू नव्वदच्या स्पीडने जा इथून आम्ही तुमची माफी मागवतो जगणार काय करणार साडू आता? काय इलाज? पुरीत काय दोष आहे म्हणून हे लग्न मोडलं काहीच म्हणू काय? नका बरं, तुमच्या ऐका. पोरीला नको जाऊ द्या रस्त्यावर वागा. बघायची हा. जिम्मेदारी माझी आम्ही बघून घेतो दोघं मग आता काय करणार याच्या पहिले? डोकेदुखीत झाली वर बाबा. चला याला खर्च करू चल हा, ते सर, सगळं नाही त्या जमत. काय तेव्हा, पण ती पोरीला काय सांगू मी घरी अहो काय नाही चला मी मी सांगतो फोन करतो पोरग्या आता काय पोरग्या करता? अहो, वेळच झालं ती बरं झालं याने जर ती पोरगी करून आणून ही केली अशी तर घोडा झाला असता अहो नाचता चला. येताना वाढला असता ह्यो चला हाका मार आई तर तुझी आई. आई तरी घरात घेईन का आपल्याला ये ना बाहेर ये हा बस आणि कोण आहे अगं तुला आता माहित नाही का मागच्या वेळेस भेटवलेलं ना हा 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 बरोबर आणि काय झालं का म्हणून दोघं जण सगळं अगं त्याच्या घरी गेलो होतो आम्ही सांगायला आज आमचं हा म्हणलं काय लग्नाचं- म्हणलं तुमचा बाप ते आमचा बाप आहे ना जरा कसं आहे नाही तयार होते नाहीच तो होईना माणूस तयारच होईना हो आणि आता मग आता माझंच काही डोकं चालत नाही कसंच तयार होत नाही आम्हाला काढून दिलंय तिथून याचं लग्न दुसऱ्या मुली बरोबर ठरवलं होतं अगो बाय बाय आणि मग याचा बाप म्हणला का मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं 2 महिने आधीच सांगायला पाहिजे होतं त्याचं 2 महिने हा. आणि तुम्ही सांगितलं नव्हतं काय
नाही ना मी नव्हतं सांगितलं त्यांना, पण आता म्हणलं सांगन बा एखाद्या दिवशी सांगन, पण ते काय आता ऐका ना. आता काय करायचं मग? आता आता याचा बाप म्हणतोय तुला प्रॉपर्टी पण नाही देणार आणि काहीच नाही, तू इथून निघायचं. मी तरी घरात कसं काय ठेवून तुम्ही घर जावं कुठं ठेवू? नाही, अगं तुम्ही पण मग नका ठेवू. काहीतरी केलं पाहिजे ना. आता काय करायचं तुम्ही सांगा दोघ जण. आता बरं का? ऐक, तूच काहीतरी डोकं लाव. मी काय सांगतोय थांब, मला एक आहे ना माझ्या डोक्यात आलंय, काय? एक काम करा बरं का. मला काय आई नाही, माझ्या बापाला नाही बायको, हा. तुम्ही फक्त एक नाटक करा. काय तुम्ही त्याला थोडस ह्याच्यात घ्या, काय म्हणजे माझी आई तशी अरे नाही. ऐक ना बाबा तू 2 मिनिटं, आपलं लग्न करायचं का नाही करायचं? करायचं हे असलं नाही पण करणार. तुम्ही ना माझ्या बापाला गोंडवा. गुंडवा? हा. नाही 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 असलं नाही अहो, करायचं. असं कसं काय करेल करा माझी तुम्ही, आई? पाया पडू तुमच्या मी. पाया पडायची काही गरज नाही, असलं काय करणार नाही बाय आपण. मग जाऊ का मी आता इथून? नको 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 ना, आपल्याला करायचंय ना लग्न. तू सांग आईला तुझ्या. अर्धी नाटक आहे फक्त. नाटक आहे ना. हा, नाटक आहे. आई पुढे आई डोकं. आई आई प्लीज कर ना गं कपे माझी. येतोय लोक बंद तुम्हाला झाले सांगतो मा आपण लय पागळ असं पागळून जातो लगेच. अहो 2 मान्य मिनिटं. आहे, पळून जातोय. आई ऐक ना, पण हे- आई आई तुला वाटतं ना माझं लग्न ह्याच्यावर अगं बरोबर येडे, तू हे लग्न व्हावं वाटतंय पण बघा. माझ्या गळ्यात काय लचक मा नाही. हे ना उत आल्यावानी संपत्ती प्रॉपर्टी भरपूर आहे. अगं आपल्याला फक्त तुम्हाला- नाटक करायचंय, तुला काही खरं खुरं थोडं लग्न करायचंय. बरं झालं ठीक आहे, हा. नाटक करणं काय ना. आणि जर काही गळ्यात पडलं लचंट काय नाही नाही पडत पडायचं. घरात. म्हातारा नाही एका पडायचं. टायमाला लग्न नाही पडायचं. करेन का? नाही पडायचं ते, तसं नाही म्हातारं हा. ते, तसं नाही. आणि तुम्ही लग्न करणार आहे तिच्या बरोबर? नाही बाबा आपण नाही करणार लग्न फिरणं. हा नाही. मग तुम्ही नाही मग जाऊ करणार दे. म्हणलं त्यांचं ऐक ना लग्न तू, होतच नाही. ऐक ना आई, तू काय कर माहिती का, फक्त त्याला थोडे दिवस फक्त असं भुलाव ना थोडं. हा. आई पण हा? नको सांगू बाया मला करायला. आई माझ्यासाठी कर ना ग, प्लीज 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 ठीक प्लीज. आहे. करू हा, आता करू काय करू. पुढे करतो? जायचं आता घरी. आता घरी जावं लागेल, काय दुसरीकडे कुठे जाणार? पण आता तूच काहीतरी प्लॅन कर, कसं भुलवशील त्याला. आता काय प्लॅन करू बाई, मला नाही तसलं भुलाभुली येत बाई. अगं माझ्यासाठी मी तुम्ही लाडकी direct- पोर घे ना, तुम्ही तुझी एकुलती एक पोर घे ना, कर ना, माझ्यासाठी कर जीव ना. दे म्हणते, जीव दे लावते का? नाही जीव नको देऊ, जीव दिल्यावर मग काय मम्मी प्लीज कर ना तुम्ही ग. डायरेक्ट कर. असं डायरेक्ट हे करा. काय काहीतरी करायचं कर, सांगा काहीतरी तुम्ही कसं- सांगा, हा. कसं तुम्ही आहे साईडला बोलू? न्या जरा हम्म. त्यांना मग तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही डायरेक्ट त्यांना काय करू आपण, नको जायला, आपण गेलो तर त्यांना डाऊट येईल. आणि मग मी ते म्हणते घरी कसं काय आली काय? काय तुला कळतं का, तुला काय, तू चल सोबत चल, सगळी संगत जाऊ, पण ही साईडला घ्या त्यांना, तुम्ही साईडला घ्या त्यांना, हा. तुम्ही डायरेक्ट ना तुमच्या पद्धतीने बोला. हा तुझ्या आमचा काय विषय तुझ्या बोलणार? पद्धतीने त्यांना. आणि मी त्यांना सांगतो ना की बाबा आम्हाला काही लग्न करायचं नाही, पण ही तुमच्यासाठी बायको आणली, मी माझ्यासाठी आई आणली. अरे तू काय नका, तू डोक्याला लगेच हात लावती, मग असं कसं ती काय लगेच तयार होईन का? काय माहिती आणि झालं तुम्ही होणार नाही, ही मग. माझी ठरली. आई दिसायला किती बारी झालं मग. तुझं मग असं, मग मी एक काम करतो, मी जातो निघून आणि नाही, तुझ्या आई तू नको बस, नको नको ना, तुझी आई- नको ना. तुझ्या आई तू बस, तर मग निघायचं का? हा. चल, बघा, विचार करा. हा चला चला मग चला. यात काय एवढं अवघड नाही ती. दरवाजा बिरवाजा लावू का नको? म्हातारा येड, लाव ना. म्हातारा आमचं लगेच कबूल होईल, आमचं लग्न होईल. चल. याच्या आईचे टंगड या किड्याचे काशीत घालून लग्न केलं, एवढी मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, भाड खाऊन जाळ केला सगळा. काय झालं परत? 2 मिनिटं ऐका की. येऊ का? ही कोण आहे? अहो हिची आई. हा बर मग जाऊ दे बर का, हा मा चुकलं बर का, हा हा चुकलं, बर मला काय लग्न नाही करायचं हिच्यावर. नको रू मग. हा मग लग्न नाही करायचं, पण आता मला आई ते नाही. सांगायला आलतो ना. किती मोठं दुःख आहे, मला आई नाही, तुम्हाला मग? बायको नाही. एवढं नाही तर पण घातलं राव म्या. हा ना, मला ती वाईट वाटलं, माझं मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं. बर पण आता इकडे या ना मग. हा हा. तुम्ही इकडे उभे राहा, म्हणजे इकडं मला हा. दिसन कसं वाटतंय असं. हम्म. कसं वाटत? मग मी काय विचार केला, मला पण आई नाही, तुम्हाला बायको नाही, बर माझं कधी बी होईल. बर. मी आता आई तुम्हाला बायको होईल, आणलं तुम्हाला. अरे अरे अरे, वा 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 म्हणजे वा. आमचं कसं आहे, आमचं असा आहे ना, मुलगा जन्माला येणे नाही, सगळी प्रॉपर्टी उद्याच तुझ्या नावची. हा. एका मिनिटात. तुमच्यासाठी ना आम्ही भाऊ बहीण व्हायला तयार आहे, कारण आमचं आहे ना लफड्याचं प्रेम नाही, आमचं असं निस्वार्थ प्रेम आहे. त्याच्यामुळे ना आता ही तुमची बायको, आता ही तुमची बायको म्हणल्यावर आम्ही कोण झालो, आम्ही भाऊ बहीण. बहीण भाऊ. हा काय विषय नाही. अरे तुमच्या दोघांची लग्न लय दाबात लावून देतो, म्हातारपणी सोय केली, याला लय मत होई. यांचं कसं काय लग्न लावून देतात? दोघं सेपरेट. हिला पोऱ्या इंजिनियर बघू, याला एखादी येडी गाबळे आणू. तुम्हाला मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का?
मग जिथं जमलंय तिथंच करू ना, चालेल ना? चालेल हाय की नाही? चालतंय पसंत आहे का तुम्हाला? हा मग पसंतीचा काय विषय आलाय? ह्याच्या पलीकडे एवढी सुंदर बायको ह्या वयात भेटणं म्हणजे मला भाग्यच समजायचं. माझी आई दिसतीच एवढी भारी. बरं पांडा, तुम्ही आता बाकीचं बघा, मग आम्ही जाऊ का आता? कुठं जातो गोवा बिवायला येतो फिरून. लगेच? हा मग म्हणजे लग्नाच्या आधी हनीमून? लग्नाचं काय, लग्न कायचं, लग्न झालं म्हणून समजायचं. असं कसं? अरे एका मिनिटात आम्ही देवळात जाऊन लग्न लावणार आता. मग आता हनीमूनला जाणार? हा माझी वाटलंय एका मिनिटात बामणं फिमणं सगळे गोळा होते. नाही पण मग लग्न झाले लगेच हनीमून? तुमची तयारी का? नक्की ना? आहे ना. करत तुझ्या आई बघ. तू डोक्यात हो, पडलं काय? एक मिनिट ऐका ना, मला जरा थोडस बोलायचं तुमचं. चला बरं. ए थांबा, आलो रे पांड्या, येड्यावर नको करू. हे बघा, माझ्याकडे तसं काही कमी नाही. तुमचं वय झालं, माव वय झालं, आता आपल्यात राहिले तरी काय, फक्त 2 घास सुखाचे खायचे आणि जागायचं, म्हणजे ह्या गोष्टी. बाकी काय आहे संगण यायला नाही. असं बी पोरांचा भरोसा नाही. एक तर आमचा इतका कडू आहे, गेला काय त्या तुमच्या पुरीत नाद लागला तेव्हापासून तर माझ्याकडे बघायचं सोडूनच दिली. मला असं वाटतंय खऱ्यानेच आपण याला दोघांना बहीण भाऊ बनवलं तर काय अडचण. हो, तुम्हाला आता एक खरं सांगू का, आम्ही नाटक करायला आलतो, खरं करायला नव्हतं आलो, पण आता तुमचा स्वभाव एवढा चांगला आहे म्हणल्यावर मला पण वाटतंय की खरंच करा. वा 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 वा, आता लय माझी येणार आहे. है ना? हा, आता यांना झटका दाखवू आपण. चला आता. काय बोलत असतील रे हे एवढा वेळ? मग डंगर लय चालीच आहे, काही नाही गोळ घाला म्हणजे बरं झालं बुवा. ते येडे नाही, मला नाही वाटत तसं. आईला तर सगळं सांगितलं होतं, कानावर टाकलं होतं ना तिच्या. बोकांडी नाही गेम आहे, उलटा नाही फिरावा. नाही फिरणार, असं कसं फिरल? आईला सगळं सांगितलं होतं ना. तुझ्या आईला नटून यायला कोणी सांगितलं एवढं? ती रोजच तेवढी नट. गाण आणि तोंड करून यायचं तर आली नटून. ती रोजच तेवढी नटती. आयो, मलाच आता टेन्शन यायला लागले. बराच वेळ झालाय गेले साईडला. आपला काय मस्त भाऊ होतो काय. पांडू, हा ऐका, आता ओके विषय झालाय. काय? तुमचा भरोसा नव्हता मग, पण मग त्यांच्यावर पूर्णपणे भरोसा आहे. आणि आता आम्ही खरंच 2 जण लग्न करणार आहे. हा, म्हणजे त्यांना सांगितलं ना खरं सांगितलं नाही काय सांगितलं, काय काय म्हणते ती? आमचं दोघांचं हा, तुमच्या दोघांचा आहे ना, आता त्यांनी तुम्ही मला ना- सांगितलं तुमचा काय प्लॅन होता. आता तुम्ही दोघं आहेत ना, आता तू भाड खाऊ गपचिप त्या पोरीला राखी बांधायची विचार कर. म्हाताऱ्या तुझ्या आता तुझ्या तर काय अरे बाप चालला का काय म्हातारं? तू काय वाटवट करते, दाखव जरा. अरे म्हणजे? आजपासून आवाज खाली करत दोघांनी बी गप राहायची. उद्या जरा तुला इंजिनियर पोरं बघायला येणार आहे. आणि तू लग्न त्या तिथेच साडूच्या पोरी संग होणार आहे. तू आखे लाकडं मसनात गेली. लागलास काय ये रे, आज तू मानात नको करू, नाही तर तुला मग तिथे बरोबर तुम्ही आले. म्हातारा लय लावून केस पांढरी करते. माझ्या पोरासारखं पोरग एक मिनिट जगात नाही होणे. खरं काय? नीट बोल, थोडा आवाज कमी कर. माझा बाप मेला. तुझा बाप नाही आता, तुझा बाप सावत्र बाप समज. तुझ्या आईला काही येडीच आहे ना काही. आई, अगं तुझ्या पण डोक्यावर परिणाम झाला का? मी तुला कशाला आणलं होतं का? इथं? म्हातारा मोडायला आणलेलं नाही का रे, सोडायला? तिला मन नाही, तिला जगूशी वाटत नाही. तिच्या मनाचं तुला काय घेणं ते नाही म्हाताऱ्या. नाना काय झालं? पांड्या, हिसाबात बोलवर का तू आता इथून आजपासून. आता हिसाबात आता आहे. तुमची गरज नाही मला. तुम्ही दोघं जरी सोडून गेले ना आम्हाला, आम्ही बी तयारी लावू. ए, नाना, पण एका मिनिट काय होता का तुम्ही असं काय? 10 होतं म्हणजे अरे. लग्न करायचं मला. नाही थांबा. माझं लग्न मी लग्न नाही केलं दुसऱ्या बरं तर लय तळला. हे डांगरेने लग्न केलंय माझ्या. हा, मग मला बायको कोणी आणली त्याला विचार ना. आम्ही आहे ना म्हणलेलं नाटक करावं. माझ्या आईला घेऊन आले, म्हणलं तू चल तिथं आमचं काही का कसं पण ह्याला भुलावून म्हाताऱ्याला भुलव आणि मग आमचं जोड. तर माझ्या आईने आमचं मोडून स्वतःच जोडलं आणि म्हातारा भाऊ चाललंय. तुझ्या आईला नवरा नव्हता नाही ना. आणि तुझ्या बापाला तुम्हाला माहित नाही काय का? पोर झालं असलं मुलगा महाराष्ट्रात कुठे जन्माला येईन का? काय पोर? अरे तुझ्या पण डोक्यात परिणाम झाला का काय बाबा? तोंड आहे तुमचं? तोंडात काय खाल्ल्यावानी वागा. याला. मला सांगा. वाट लावला होता. नक्की. मग ती कोण घेऊन आलं? हा, तू घेऊन कोण आलं? ही सासू माझी होणारी म्हणली हा मी करते. माझी आई. सासूला म्हणायचं, आई आता मम्मी म्हणायचं. नाना, मम्मी पप्पा जरा देते का? नाही डोक्याला. मला एक सांग, तुला सांगता नव्हते का तो तुझ्या आईला आवडता नव्हतं. हिची आई हिची आई
आणि ही पोरग आहे हा त्या पोराचा तू बाप मी बाप पहिले ही नात्याने कोण होते बहीण भाऊ त्याला सांगितलं राखी बांधायची काय मोका विचार करतो बांध राखी बांध राखी हा आयला खरंच असं तुला पोरं आहे ना. इंजिनियर तुला डॉक्टर पोरगी करून काय देतो डोक्यावर पडले का होय, तुम्ही पण? ना ना असं पोऱ्या माया सुद्धा पोटाला यायला पाहिजे हा एक नंबर विषय काय बर पोरं तिथे येड्या. बर तू आता बाकी बरं एक काम करा हे ते काय सांगा झालंय? ए, बाबा, ए, ऐक 2 मिनिटं म्हातारा सर्किट दीदी ऐक 2 मिनिटं दीदी ऐक आता एक काम कर तू तू तो बघतो मी 2 दिवसात आता आमच्या लग्नाचं आहे. हा लग्नच काय आला आपण करू तिथे ह्या हा, ए, तू नको ते tension. काय विषय ते डाळिंबाचं बिळिंबाचं सगळं बघ आणि तो बी जमलंय लग्न साडू ओके बरं का पोरं हे नाटक केलं ते पोरांनी काय पोरांनी नाटक केलं बहीण भाऊ ते लग्न जमलेलं जाग्याव जागेवर लग्न जमलं अहो नाही ए, काय? आणि दोघं आहे. आवाज नको हे सांग समजून त्या दिवशी खबर फोड नाही दी तू चुकून आलते ना तू काय करते हे आता हवंय आज आता तुला इंजिनियर पोऱ्या भेटणार कालवा करू नका कालवा करू नका आता. दोन शब्द बोलू द्या काय करत नाही माणसा शांत बसायची संग बोला माय लावली वाट मग या म्हाताऱ्यात काय ए, प्रॉपर्टी ए या पोरीला दापर बस. पाहुणे आलेत मला पाहुण्यांसंग दोन शब्द बोलू द्या हा, बरं. तुझं बी बघतो तुला याच्यापेक्षा ए. ती पण बघतो नाही येऊ नको. इंजिनियर ठरलेलं. माय म्हातारा लई दर निघलं बोलू पाहुण्या बरं हा ते म्हातारी लई चक्कर त्या निघली दिवशी तुम्ही चुकून आलती तुम्हाला ती चुकून शब्द गेला बघ मोडलं लग्न म्हणून पण तसं काय नाही हे नाटक करीत होता हा यो नाटक करीत होता याला आहे ना नाटकं नव्हतं पहिलं करत लग्न मी. करायचं होतं असं होतं हे पांड्या. हा. खोटं नाही बोललो स्वतःच करायचं बुटा होतं टाकिंग गपच म्हण आयला पोऱ्या पाहिजे असा हा कशी बहीण भावा जोडी धन्य नाही पोऱ्या असा खरंच धन्य, खरंच बाप बी धन्य. असाच पाहिजे बर तुम्ही आता एक काम कर ते डाळिंबाचं बिळिंबाचं बघ आणि तू घरी थांब वरचं बघून घे चल आपण आता आम्हाला गोळ वाटलं अरे गाडी कर म्हणत करून गोव्याला चालले फिरायला. आम्ही फिरायला चाललो जाऊ दे झक मारली आम्ही फिरायला चाललो गोव्याला आता लावू यांना 4-8 दिवस येणार नाही आम्ही तुझी आई चालली ना चला, बाकीचं बघा तुम्ही नंतर आई चला. चपाती का अगं ए, आई गोव्याला चाललेलं. बाय आरती गेली बाय 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 जा, जा, जा. घर लक्ष द्या घराकडं एवढं मोठं घर आहे लक्ष ठेवा. बाय बाय बाई, मला तर Thank you. चक्करच यायला लागली मला आता. थँक्यू डाळिंबाच्या बागाकडे बघ तेवढा हात नको जोडू या उद्योग ना घाल जा खरंच सांगते मला ना चक्कर यायला लागली हा, मला मग. आता. परत गाडी हुकल्यावर मला परत माघारी घेऊन यावं नाही ना आम्ही 4 व्हीलर करून नाही जाणार नाही तुम्ही सेपरेट सेपरेट म्हणले तू फक्त लग्न लावायचं बघ नाही नाही मी ती करतो बाकीचं मग तुला ती खर्च पाण्याचं माझ्याकडे लागलं अडचणच नाही येऊन देत ए पण गोळवण टाकून ये रे माघारी नाही महिनाभर पैसे देऊन जाता अहो, महिनाभर कोण जातं हनीमूनला काय काही येडेबिडे झाले का काय तुला झालं? माहिती का? मरशेन म्हाताऱ्या एका ए, रात्रीत तुला मरशील पांड्या, तुला माहित महिनाभर हनीमून कांद्या करतो तुला माहित नाही काय गोव्याला मला काय गोव्याला माझं महिनाभर हनीमून करतो गोव्याला माझं हॉटेल आहे माहिती आहे तुला आहे 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 बरं झालं आता काय नव्हतं आज किती इथं झाली इन्कम किती आहे माहिती आहे का तुला महिनाभर हनीमून करायचं हे आता आम्ही गोव्याला राहणार आयुष्यभर तुम्ही शेती सांभाळायची हा इथं लाकडं नाही. गोळा करायला ना काय तुम्ही यायचं नाही लाकडं फेकणं तुम्ही नाही पण पुरुष लग्नाला यावं लागेल ना हा लागणार यावं लागेल तुम्हाला हो यांचं दोघांचं लग्न लावतं येऊ मग परत वाटलं चलो निघाले होय चल ना हा, बसून देतो ना काय द्या, बघा. आपण काय करायचं फिरली का चांगली आता फिरली? काय करायचं तुझा सगळा प्लॅन होता हा तुला मी म्हणत होते नको 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 तर मला म्हणला आईला घेऊन जाऊ आईला भुलवायला लावू तुझा हा. बाप लगेच भुलला आणि माझ्या आईच्या पण डोक्यात भुस्सा भरलेला होता तुझी आईच तसली तुमची तर येड्याच सगळी खानदान आहे आता आमची आता आलं सगळे येड्याची करते खानदान नाही तुमचीच येड्याची खानदान आहे माझी. इथं आपलं जोडायला आलो तर इथं आपलं मोडलं आणि त्यांचं जोडलं तू चांगला आणि गेले मुलगा हनीमूनला आहे की नाही? तुमचं काय आहे? माही पोरगी द्यायची तुला खरं माझं काय म्हणजे तुम्हाला गरजच नव्हती यायची आमचं बरोबर चांगलं चाललं होतं तिथं तुम्ही आले नाक खुपसलं झालं सगळं मी काय केलं वाटलं तेव्हा? तुम्ही तुमच्या हाताने पायावर दगड करून अहो, घेतला. पण तुम्हाला लक्षात आलं अरे. तुमच्या बापाने माझ्या आई बरोबर पण मी लग्न कसं काय करीन प्लॅन कुणाचा होता तुमचाच होता ना पण याचा मला एक सांगा इतकी लाजीरवाणी गोष्ट या म्हाताऱ्याने काय कांड केला हनीमून केला आणि पोरबीर झालं परत तर मी कसं काय लग्न करू हा त्याच्या आधी दूर कोणता पोरगी देतोय मी अजून बी नाही तर परत येणार बी नाही अहो, पण रात्री परत तुम्हाला माहित नव्हतं का आमचं प्रेम होतं ना एकमेकांवर आहेच ना आता तुम्ही त्याने कशाला आम्हाला एवढं केलं दळाला होता? पळून. पळून जायचं काका तिकडे निघून कुठं. तुम्ही जा तुम्हाला फोन करू संध्याकाळी आम्ही तुम्हाला नाही, सगळं- नाही, मी पोरगी घेऊन येणार संध्याकाळी आणि आपण अरे, काय तमाशा आहे, हो? झाला तेवढा ताप काय कमी नाही तुम्ही झाला. जा आता हे आम्हाला निस्तरावं लागणार तुमचं आहे. सगळं होईल सगळं व्यवस्थित नाही जा तेव्हा तुम्ही पाच आता. दोन नेऊन माझ्या दारात नेऊन लागेल लग्न हा काही करा जा तुम्ही या आता, आम्ही तुम्हाला तुमचं सांगतो सारखं काय ऐकतो आम्ही काय अडचण राखी बिखी असली तर बांधतो तिला त्याला जा नका डोकं खाऊ जा निघा काय करायचं आता आता काय नाही आता बांध राखी मला काय काय म्हणला काय? काय म्हणला काय म्हणला हा? हा? चल